गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज मला कामाला जायला खूप उशीर झालेला होता, म्हणून त्याने मला शिफ्टपर्यंत आणून सोडले। नंतर मला बस भेटली, मग मी बसमध्ये गेली फटाफट। ऑफिसमध्ये पोचली, ऑफिस सगळं चालू केलं, PC वगैरे लॉग इन करून घेतलं, माझं सामान सगळं आवरून घेतलं। थोड्या वेळातच चायवाला चाय घेऊन आलेला। नंतर मग बसले आणि चाय प्यायला लागले, कारण हात पण खूप दुखत होता। अंघोळ करता करता पट्टी भिजून गेलेली, म्हणून मी काढून टाकली। हात माझा सुजून गेलेला होता पूर्ण, मला हात हलवायला पण जमत नव्हता आणि हालत पण खूप खराब होती। मग चाय वगैरे पिली आणि गोळ्या खाऊन घेतल्या। थोड्या वेळातच संध्याकाळी मग मी घरी जायला निघाले। आता डॉक्टरकडे जायचं होतं, कारण उद्या होळी होती, तर मग भिजला असता हात, म्हणून इंजेक्शन वगैरे पट्टी वगैरे लावून घेतली। त्याने दवा 2 दिवसाच्या दिल्या होत्या। नंतर घरी आले तर माझ्या घरच्या पोरांनी होळी बनवलेली ती छोटीशी, ती मग आम्ही पेटवली। त्याने आईस्क्रीम वगैरे ठेवलेलं, सगळ्यांना वाटलेली, मस्त ती खाऊन घेतली। नंतर माझ्या आत्या मामा आलेले घरी, त्यांची इथे फर्स्ट होळी होती, म्हणून ती लोक आलेली होती दोघं पण होळीभोवती फिरायला। नंतर हा माझा भाऊ आहे, आत्याचा मुलगा, कधी व्हिडिओत येत नाही बट आज आला। नंतर खाली माझ्या घरी सगळी जमलेली होती, महिला मंडळ आणि सगळी गावातली लोक। त्याच्यानंतर होळी पेटवायला चालू केली, असं गोल गोल फिरून अशी होळी पेटवली जाते आणि सगळी गावातली लोक जमलेली, वाजवायला लागलेले, सगळे फटाके वगैरे खूप फुटत होते, खूप मस्त वाटत होतं सगळ्यांना एकत्र बघून। माझी मम्मीने तर चटई वगैरे अंथरून ठेवलेली आम्हाला बसायलासाठी। नंतर होळी पेटली फायनली आणि सगळी वाजवत होती, नाचत होती, फरसाण वाटला, थंडा वाटला। नंतर माझ्या आत्या होळीच्या भोवती गोल फिरायला लागली, मला पण सांगते फिर, बट मी नाही फिरली। नंतर सगळी व्हिडिओ वगैरे काढायला लागली। थँक्यू।